नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांच्या आवडत्या यशोदय चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती 2024च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. पहिला प्रश्न होता 56 स्टार 24 या संख्येमध्ये स्टारच्या जागी कोणता अंक असला म्हणजे तिला 9 ने पूर्ण भाग जाईल. पर्याय होते 2, 1, 0 आणि 4. कसा सोडवणार? तर हा प्रश्न आपल्याला 9च्या विभाज्यतेच्या कसोटीनुसार सोडवायचा होता. 9 ने कोणत्या संख्यांना पूर्ण भाग जातो? तर सर्वांना माहिती असलं पाहिजे. ज्या संख्येतील अंकांची बेरीज 9च्या पटीतील असते त्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातोच. मग आता 56 स्टार 24 ही काय आहे? 5 अंकी संख्या आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय? 5, 6 स्टार 2 आणि 4 या 5 अंकांपैकी आपल्याला 5, 6, 2 आणि 4 हे 4 अंक माहिती आहेत आणि मधला एक अंक आपल्याला माहिती नाही आहे. मग तो कोणता असला पाहिजे? आता वाक्यामध्ये काय सांगितलं आहे? 9 ने पूर्ण भाग गेला पाहिजे. मग 9 ने पूर्ण भाग केव्हा जाईल? जेव्हा बेरीज ही 9च्या पटीतील असणार. मग 9च्या पटीतील बघा, लक्ष द्या इकडे. इथे आता जे 4 अंक आहेत त्यांची बेरीज किती भरते? 5 आणि 6 किती झाले? 11. 11 आणि 2 13. 13 आणि 4 किती झाले? 17. 17 आणि आता एक 5वा अंक कोणता असणार आहे? स्टार. तो स्टार मिळवला 17मध्ये की बेरीज कशी आली पाहिजे? 9च्या पटीतील. मग आता 17च्या पुढची 9ची कोणती पट आहे? तर 9 दुने 18. कोण आहे? 18. बरोबर आहे की नाही? 9ची 2 पट 18. आता 17मध्ये कोणती तरी एक अंकी संख्या मिळवल्यावर 18 येऊ शकते. नंतर 27 तर होऊ शकत नाही. म्हणून मला सांगा 17मध्ये किती मिळवल्यावर 18 होतील? तर 1 मिळवल्यावर. म्हणजे स्टारच्या जागी 1 असला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होतं. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, प्रश्न होता एका पेटीमध्ये काय सांगितलेत? आंब्याचे 15, 30, 35 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 आंबे कमी पडतात. तर पेटीत कमीत कमी किती डझन आंबे असतील? मजेदार प्रश्न होता. एक पेटी आहे, त्या पेटीत काय आहे? आंब्यांचे 15, 25, 30 याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे? गट करायचे आहेत आणि प्रत्येक वेळेस 6 आंबे कमी पडत आहेत. तर त्या पेटीमध्ये किती डझन, कमीत कमी किती डझन आंबे असतील असं विचारलं आहे. काय करणार? तर आता आपण अगोदर अशी एक संख्या शोधणार की ज्या संख्येला 15, 25 आणि 30 या तिन्ही संख्यांनी भाग जाईल. मग भाग जाईल म्हणजे काय? तर 15, 25 आणि 30 या संख्यांचा लसावी आपल्याला अगोदर शोधावं लागेल. मग लसावी कोणता असणार? तर बघा इकडे 15, 25 आणि 30. ठीक आहे, यांचा आपण लसावी काढला तर तिन्ही संख्यांना कशाने भाग जातोय? अगोदर 5ने भाग जातोय. 5ने देऊया. 5 1 5, 5 3 15, 5 वजा 25, 5 6 30. ठीक आहे. आता 3, 5, 6 हे 3 असामायिक अवयव आहेत. या तिघांना एकाच संख्येने भाग जात नाही आहे. मग आपण काय करूया? कमीत कमी 2 संख्यांना जातोय का? जात असेल तर देऊन टाकायचा. 3 आणि 6ला 3 ने जातोय. 3 1 3, 3 2 6. 5 आहे तसा लिहिला. आता 1, 5, 2 या 3 पैकी कोणत्याही 2 संख्यांना भाग जात नाही आहे. म्हणून आता लसावी म्हणजे कोणतं असणार? आता हे जे भाग दिलेल्या संख्या आहेत आणि हे असामायिक अवयव या सर्वांचा गुणाकार म्हणजे त्यांचा लसावी असणार. 5 3 15, 15 1 15, 15 5 75, 75 2 150. म्हणजे 150 त्यांचा लसावी आला. हे समजून घ्या. 150 काय आहे? अशी एक संख्या आहे की ज्या संख्येला 15, 25 आणि 30 या तिन्ही संख्यांनी भाग जाते. मग आपण काय म्हणू शकतोय की जर समजा पेटीमध्ये 150 आंबे राहिले असते तर काय झालं असतं? तर 6 आंबे कमी पडले नसते. हे समजून घ्या. म्हणजे प्रत्येक वेळेस काय होत्या? पेट्या समान भरल्या असत्या. पेटीत आंब्यांचे याप्रमाणे गट केले असते तर कितीही आंबे कमी पडले नसते. येते म्हणजे ही 150 पूर्ण भाग जाणारी संख्या आहे. मग आता बघा, आता हे समजून घ्यायचं आहे. 6 आंबे कमी पडत आहेत. 6 आंबे कमी पडत आहेत. मग आता 150मध्ये 6 मिळवायचे का? मिळवायचे की कमी करायचे? हे समजलं पाहिजे. मग मला आता सांगा,
150मध्ये जर 6 मिळवले ते किती होणार? 156. 156 आंबे जर कमीत कमी घेतले तर काय होणार? तर आपण 25, 30, 15 याप्रमाणे जर गट केले तर प्रत्येक वेळेस काय होणार? 6 आंबे उरतील, कमी नाही पडणार. प्रत्येक वेळेस इथे 6 आंबे उरतील, म्हणजे मिळवायचे नाही आहेत. हे समजून घ्या. केव्हा मिळवायचे, केव्हा कमी करायचे हे समजलं पाहिजे. लसावी काढायचा, लसावीमध्ये मिळवायचे का कमी करायचे? मग मिळवायचे केव्हा? जेव्हा प्रत्येक वेळेस आंबे उरत असतील, येतंय, मग त्यावेळेस प्लस करायचे. परंतु आता कमी पडतायत. कमी पडतायत म्हणजे काय? 6 जर राहिले असते तर भाग जाणार आहे, म्हणून या लसावीमधून 6 कमी करायचे. ते लक्षात, म्हणजे 144 आंबे असणार. 144 आंबे असणार. तुम्ही 15ने भाग द्या तरी 6 कमी पडतील, 25ने भाग द्या तरी 6 कमी पडतील, आणि 30ने भाग द्या तरी 6 आंबे कमी पडतील. ठीक आहे. म्हणून 144 त्या पेटीमध्ये आंबे असतील. परंतु आता तुम्हाला हे नाही विचारलं किती असणार, तर तिथे बघा काय आहे, कमीत कमी किती डझन, पुढचा प्रश्न आहे. म्हणजे आतापर्यंत कमीत कमी किती आंबे असतील असा प्रश्न येत होता. परंतु यावर्षी आपल्याला आता त्याच्या पुढे जाऊन काय दिसतंय, किती डझन आंबे. मग मला सांगा 144 म्हणजे किती डझन? तर 1 डझन म्हणजे 12. तर आपल्याला 144ला 12ने भाग दिला तर 12चा वर्ग दिसतोय, म्हणजे 12 डझन आंबे असतील. पर्याय क्रमांक काय? 2 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा जो प्रश्न आहे तो काय आहे? सूत्रावर आधारित आहे. काय दिसतं आपल्याला? बघा, 0,6चा घन आहे अधिक 0,7चा घन आहे, आणि खाली देखील आपल्याला 0,6.6 आणि पॉईंट काय दिसतंय? 7 दिसतंय. म्हणजे इथे 0,6चा घन, 0,7चा घन, 0.6ला जो आहे तो आपण ए मानलं, आणि 0.7ला आपण जर बी मानलं तर काय दिसतंय? एचा घन अधिक बीचा घन, आणि खाली काय दिसतंय बघा? 0.6चा वर्ग म्हणजे काय? एचा वर्ग वजा, आता हा 0.42 आला कसा असा प्रश्न पडला असेल तर बघा, 7 सकम 42 म्हणजे 0.6 आणि 0.7 यांचा गुणाकार केला तर 0.42 होते. म्हणजे काय? ए आणि बीचा गुणाकार वजा काय? 0.42 म्हणजे वजा ए बी अधिक 0.7चा वर्ग म्हणजे बीचा वर्ग. ठीक आहे. मग आता वरती बघा ए घन आणि बी घन दिसतंय. मग याची फोड कशी होते? तर ए अधिक बी. ठीक आहे. आणि कंसामध्ये ए वर्ग, खाली जी फोड दिसते ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. ठीक आहे. हे काय आहे? ए घन अधिक बी घनचा आपण विग्रह केला. मग आता छेदामध्ये तर आहे तेच आहे, ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. मग या ठिकाणी काय दिसतंय? अंश आणि छेदामध्ये समान संख्या आहेत, म्हणून फक्त उरतं काय आहे? ए अधिक बी. ए अधिक बी म्हणजे काय? 0.6 अधिक 0.7. मग बेरीज केली तर काय होईल? 1.3. कुठे दिसतंय? पर्याय क्रमांक 3 मध्ये. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज 66 आहे. ठीक आहे. तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होणार आहे? प्रश्न मजेदार आहे. कसा सोडवणार तर समजून घ्या. एका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज किती आहे? 66. 7 पट आणि 4 पटीची बेरीज 66 आहे, म्हणजे एकूण किती पट झाली? त्या संख्येची किती पट झाली? 11 पट. 11 पटीची किंमत. ठीक आहे. 11x बरोबर 66 आहे, म्हणजे ती संख्या कोणती असणार? तर ती संख्या 66ला 11ने भागलं तर 11 66, म्हणजे ती संख्या जी आहे ती आहे 6. समजतंय? हां. मग आता काय सांगितलं? तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल? ठीक आहे. तेवढ्याच पट्टीच्या म्हणजे काय? 7 पट्टीच्या आणि 4 पट्टीच्या ज्या संख्या असणार त्यांची वजाबाकी किती असणार आहे? मग तुम्ही त्या संख्या शोधून पण काढू शकतायत, किंवा बघा बरं किती पट्टीचा फरक दिसतोय त्या संख्यांमध्ये. तर तुमचं
3 पटीचा फरक आहे. बेरीज किती आहे? 11 पट. आणि फरक किती आहे? वजाबाकी किती आहे? 3 पटीचा. मग 3 पट किती असणार? 3 पट म्हणजे या संख्येची 3 पट की नाही, म्हणजे 3x आपल्याला सांगायचं आहे. मग 3x किती असणार? तर 3 × 18. वजाबाकी जी असणार त्या दोन संख्यांमध्ये, म्हणजे त्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल? तर ती 18 होणार आहे. जर तुम्हाला पुढे जाऊन अजून शोधायचं असेल तर काय करू शकतात बघा. ती संख्या काय आहे? 6 आहे. 6ची काय सांगितली? 6ची 7 पट. 6 × 7 = 42. आणि 6ची 4 पट. 6 × 4 = 24. बेरीज किती बघा बरं. बेरीज 66 भरते. 4 × 2 = 6. 4 × 2 = 6. बेरीज 66 आहे. ठीक आहे. मग तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी, म्हणजे त्यांची वजाबाकी 42 आणि 24ची वजाबाकी करा. 18 येते का? उत्तर बरोबर येणार. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका जंगलामध्ये काही मोर आणि काही हरणे उभे आहेत. त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या 54 आहे आणि त्यांच्या पायांची एकूण संख्या 168 आहे. तर त्या जंगलात उभे असलेले एकूण मोर आणि हरणांची संख्या किती? आता हा प्रश्न तुम्हाला प्रत्येकाला सोडवता येईल एवढी मला खात्री आहे. कारण की याच प्रकारावर आपला जो एक शॉर्ट व्हिडिओ आहे तो महाराष्ट्रातल्या 13 लाख लोकांनी बघितला आहे. कसा सोडवणार? तर प्रश्न बघा. एका जंगलामध्ये काही मोर आणि काही हरणे उभे आहेत. त्यांच्या डोक्यांची संख्या किती आहे? डोक्यांची संख्या 54 आहे. डोक्यांची संख्या 54 आहे. ठीक आहे. हां, मग आता मोराला पाय किती असतात? 2. हरणाला पाय किती असतात? 4. काय सांगितलं आहे? आपण असा विचार करूया की हरण आणि मोर यांना दोघांना 2-2च पाय आहेत. मग 2-2 जर पाय असतील तर मला सांगा 2-2 पाय असा विचार केला तर 54 प्राण्यांचे पाय किती होणार? तर 54 प्राण्यांचे 54 दुने 108 पाय भरले असते. परंतु काय सांगितलं आहे की त्या ठिकाणी 168 पाय भरतायत. किती हे प्राण्यांचे? 168 पाय भरतायत. आपण आपल्या विचाराने विचार केला तर काय सांगितलं? 108 पाय भरले असते. 2-2 पाय जर समजा आपण मोर आणि हरणाला घेतले तर 108 पाय भरणार 54 प्राण्यांचे. परंतु प्रत्यक्षामध्ये हरण जास्त असतील म्हणून या ठिकाणी 168 पाय भरतायत. मग मला सांगा किती जास्तीचे पाय आहेत? तर 60 पाय जास्त आहेत. 168मधून 108 वजा केले तर 60 पाय जास्त आहेत. मग हे 60 पाय कोणाचे जास्त आहेत तर मित्रांनो? तर 60 पाय जे आहेत ते आपले हरणाचे जास्त असणार. हरणाला 4 पाय असतात. ॲव्हरेज काय आहे? तर तुमच्या मोराला 2, हरणाला 4. आपण 2-2 विचार केला तर 108 भरणार होते. वरचे जे पाय आहेत 60 हे हरणाचे आहेत. मग हरणाला मोरापेक्षा किती पाय जास्त असतात? 2 पाय. 2ने भाग दिला तर 30 हे काय असणार? आपले मोर असणार. 30 मोर आले हे समजून घ्या. मग आता 30 मोर कुठं दिसत आहेत पर्यामध्ये? आता मोर आणि 30 मोर नाही, सॉरी 30 काय असणार? हरण असणार. हे हरण असणार ज्याला 4 पाय असणार. समजते की नाही? हां, मग आता 30 हरण. पहिलं मोर आणि दुसरं हरण आहे. मग दुसरं ऑप्शन 30 असणार. कुठं दिसते बघा? इथे. इथं एक आहे, इथं एक आहे. ठीक आहे. 2 ऑप्शन आहेत. 30 दुसरा पर्याय असणार. परंतु टोटल जे आहेत 54 भरले पाहिजेत. मग टोटल 54 इथं आहे का मित्रांनो? बघा बरं. 28 आणि 30. तुम्ही पर्यावरण देखील जाऊ शकतायत. डोक्यांची संख्या एकूण 54 आहे म्हणजे याचा अर्थ काय? एकूण प्राणी 54 भरले पाहिजेत. या पर्यायामध्ये 54 आहेत का? नाही. हा पर्याय चालणार नाही. हा पर्याय चालणार नाही. या दोनच पर्यायामध्ये 54 दिसत आहेत. तुम्ही पर्यायावरनं देखील जाऊ शकतायत. परंतु आपल्या उत्तरावरनं, आपल्या लॉजिकवरनं देखील सहज उत्तर द्यायचं होतं. 30 हरण कुठं दिसत आहेत आपल्याला? या पर्यायामध्ये. तुम्ही आता यांचे पाय मोजून बघा. 168 भरतील. 30 हरणांचे किती झाले? तर 4 × 3 = 12. 120 पाय. आणि 24 मोरांचे पाय किती होतील? 24 दुने 48. टोटल केली तर 8, 6, 1, 168 पाय भरतील. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. राजेश आणि महेश यांच्या वयाचे गुणोत्तर 5 वर्षापूर्वी एकास 5 होते. किती सांगितलं? 5 वर्षापूर्वी एकास 5 होते. परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकास 3 होईल. तर राजेशचे आजचे वय किती? कोण कोण आहेत? राजेश आणि महेश. आता हा प्रश्न देखील तुम्ही
पर्यायावरनं जाऊ शकतायत, थोडं विचार करू शकतायत. विचारलेलं कोणाचं आहे? राजेशचं आजचं वय. ठीक आहे, राजेशचं आजचं वय विचारलं आहे. आणि राजेश आणि काय सांगितलं आहे? राजेश आणि महेश या दोघांच्या वयांचं गुणोत्तर 5 वर्षापूर्वी 1:5 आहे. 1:5 हे गुणोत्तर कोणाकोणाचं? राजेश आणि महेशचं. ठीक आहे, मग मला सांगा आता राजेशचं आजचं वय विचारलं. राजेशचं आजचं वय जर 45 घेतलं तर 5 वर्षापूर्वी किती असणार? 40 असणार की नाही? मग 40 राजेशचं, तर महेश त्याच्या 5 पट, 1:5 गुणोत्तर म्हणजे 200 वय होऊन जातं आहे. समजून घ्या, 200 वय महेशचं 5 वर्षापूर्वी. मग आज 205, 5 वर्षानंतर 210. तुम्ही त्याच्या रेशिओ काढा. 5 वर्षानंतर 1:3 भरते का? भरणार नाही. आता इथं एवढं आता 200 जातं आहे, तर इथे 55च्या याच्यानुसार आज जर 55 घेतलं राजेशचं, तर 5 वर्षापूर्वी किती असणार? 50. 50च्या 1:5 250 कोणाचं? महेशचं जाईल. मित्रांनो, थोडं एक समजलं पाहिजे आपल्याला की पर्यावरणं देखील आपल्याला उत्तर देता आले पाहिजेत. ऑप्शन कट करता आलं पाहिजे की हा पर्याय आपलं उत्तर राहू शकत नाही. ठीक आहे, हे 2च पर्याय आपल्याला होते. कोणकोणते? 10 आणि 15. राजेशचं वय ह्या दोघांपैकी एक असणार. ठीक आहे, मग आपण 15चा विचार केला तर 15 वर्ष हे आजचं वय घेतलं तर 5 वर्षापूर्वी किती असणार राजेशचं वय? तर 10 वर्ष वय असणार. ठीक आहे, मग राजेशचं 10 असणार तर महेशचं बघावर किती असणार? 50 असणार. 1:5 गुणोत्तर आहे. 5 वर्षापूर्वी 1:5 झालं. आणि 5 वर्षानंतर, मग 5 वर्षानंतर 1:3 आहे का? तर बघा, तर राजेशचं 5 वर्षापूर्वी 10, आज 15 आणि 5 वर्षानंतर 20. ठीक आहे, आणि महेशचं 5 वर्षापूर्वी 50, आज 55, 5 वर्षानंतर 60. 20 आणि 60चं गुणोत्तर 1:3 बरोबर होईल. येतंय, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. 4 चेक करून बघा, उत्तर येणार नाही. आता हे झालं पर्यायवरनं, लॉजिकवरनं. आता हे सोडवताना काय सांगितलं मित्रांनो तुम्हाला? की आता हे सर्व किती वर्षाच्या कालखंडात घडलं हे बघायचं. तर पहिलं गुणोत्तर हे 5 वर्षापूर्वीचं आहे, दुसरं गुणोत्तर 5 वर्षानंतरचं आहे. म्हणजे एकूण जो कालखंड आहे तो 10 वर्षाचा आहे, हे समजून घ्या. मग तो 10 घ्यायचा. 10ला काय करायचं? आता हे नंतरचं जे गुणोत्तर आहे त्यांच्यामध्ये कितीचा फरक आहे ते बघायचं. कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. मग गुणीला 2 करायचा. ठीक आहे, आणि भागीला काय करायचं? आता भागीला तुम्ही हा एक पहिल्याचा जो आहे राजेशचं गुणोत्तर स्थिर असल्या कारणाने इथं एवढं फक्त बघायचं या दोघांमध्ये कितीचा फरक आहे. कितीचा फरक आहे? 5 आणि 3मध्ये 2चा फरक आहे. तो 2 काय करायचा? भागीला घ्यायचा. मग आता 10 गुणीला 2 भागीला 2 केलं तर इथे हा 2 कट झाला, उरलं काय? 10. हे 10 काय आलं? ही पट आली. हे लक्षात ठेवा. या 10ने काय करायचं? आता मूळ गुणोत्तर जे आहे पहिल्या गुणोत्तराला कोणाचं वय विचारले? राजेशचं. तर राजेशच्या गुणोत्तराला गुणून टाकायचं. 10 × 10, 10 वर्षे हे काय असणार आहे? राजेशचं हे गुणोत्तर केव्हाचं? 5 वर्षापूर्वीचं. 10 वर्ष हे 5 वर्षापूर्वीचं वय विचारलं. काय? राजेशचं आजचं वय. मग आज किती असणार? तर 10 + 5 15 वर्ष. तुम्ही हे सगळं समजून घ्या. कुठूनही जा तरीही तेच असणार. प्रश्न समजून घेतला, पर्याय बघितले तरी देखील तेच उत्तर असणार. ठीक आहे, मांडणी केली तरी देखील तेच असणार. मांडणी करून कसं सोडवायचं तर तो देखील आपलं सविस्तर व्हिडिओ आहे, तो बघितला ते देखील तुम्हाला लक्षात येईल. पुढचा प्रश्न बघूया आपण. जर अ, ब, क, ई आणि ई हे क्रमाने येणारे 5 विषम अंक आहेत तर त्यांची सरासरी काय असणार आहे? प्रश्न चिल्लर होता मित्रांनो. 5 क्रमवार विषम संख्या आहेत आणि त्यांची सरासरी आता काय असणार असा प्रश्न विचारला. तर क्रमवार संख्यांची सरासरी, मग क्रमवार सम असो, क्रमवार विषम असो, नैसर्गिक असो, क्रमवार संख्यांची सरासरी काय सांगितली मित्रांनो? तर मधली संख्या ही त्यांची सरासरी असते. तर मधली संख्या कोणती असणार? या क्रमवार आहेत म्हटल्यावर मधली संख्या ही 5 आहे. तर 5 पैकी तिसरी संख्या ही मधली संख्या असणार. तर तीच आपली सरासरी म्हणजे क इथे सरासरी असणार. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होतं. ठीक आहे, पुढच्याकडे प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न होता 180 मीटर लांबीची एक ट्रेन 144 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील एक खांब
ती किती वेळात ओलांडते. अगोदर आपल्याला हे समजलं पाहिजे की खांब ओलांडताना किती अंतर पार करावं लागतं. तर खांब असेल, झाड असेल, यांना ओलांडताना काय सांगितलं आहे, रेल्वेच्या लांबी एवढंच अंतर पार करावं लागतं. म्हणजे 180 मीटर अंतराला जेवढा वेळ लागणार, काय सांगितलं, तेवढंच त्या खांब ओलांडण्यासाठी वेळ लागणार. म्हणून आता स्पीड कसं आहे, तर ताशी 144 आहे आणि अंतर किती पार करायचं आहे, 180 मीटर. मग कसा क्रॉस तयार करणार, तर 36 सेकंदामध्ये, एका तासामध्ये किती सेकंद असतात, 36. 36 सेकंदामध्ये 144 किलोमीटर म्हणजे काय, 144,000. ठीक आहे. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, तर 144 किलोमीटर म्हणजे 144,000 मीटर ती चालते. 36 सेकंदामध्ये 1,44,000 मीटर, तर 180 मीटर किती सेकंदामध्ये, असा क्रॉस तयार केला. कोणाकोणाचा गुणाकार होईल, तर आपल्याला 3600 गुणिले 180, 3600 गुणिले 180 होईल आणि एक्सच्या बाजूची संख्या 1,44,000 ही भागीला होईल. मग इथे अंशाने छेदाला भाग दिला तर कसा भाग जाईल, हे 2 शून्य कट झाले, 2 शून्य कट झाले, हा 1 शून्य कट झाला, हा 1 शून्य कट झाला. आता पुढे कसा भाग जातोय, 36 एक 36 आणि 36 चौक 144. उरलं काय, अंशामध्ये 18, छेदामध्ये 4, 4ने भाग दिला तर 4 एक 4, 4 चौक 16, उरले 2, घेतला 0, दिला पॉईंट, 4 पंचे 20, तर 4.5 काय. आता हे सर्व सेकंदामध्ये आहे, आपण हे सेकंद मानलेत की नाही, तासाचं सेकंदात रूपांतर केलं आहे म्हणून 4.5 हे सेकंद असणार. आता पर्यामध्ये 4.5 आहेत, परंतु ते मिनिटात देखील दिलेलं आहे, परंतु हे मिनिटात नसणार, हे सेकंदात असणार. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होतं. पुढचा प्रश्न बघूया. 12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 21 दिवस लागतात, तर तेच काम 14 व्यक्तींना पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. हा देखील सोपा प्रश्न होता. कसा सोडवायचं सांगितलं आहे, तर काम सारखं असल्या कारणाने, काम एकच आहे म्हणून पहिल्या वाक्यातील ज्या कोणत्या संख्या असणार, 12 व्यक्ती किती 12 आणि दिवस किती लागत आहेत, 21 दिवस. 12 व्यक्तींना 21 दिवस, पहिल्या वाक्यातील संख्यांचा गुणाकार भागिले दुसऱ्या वाक्यात काय दिलं आहे, तर 14 व्यक्तींना किती दिवस लागतील. एकच संख्या आहे, तर जे 14ने भागल्यावर जे उत्तर येईल तेवढे दिवस आपल्याला काय असणार, लागणार. मग अंशाने छेदात पुन्हा भाग दिला, कसा भाग जाईल, 7 दुने 14, 7 त्रिक 21, बे एक बे, बेसक 12, उरले किती, 6 गुणिला 3, 6 त्रिक 18, 18 दिवस लागतील. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार. आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय आहे, अजयचा पगार 10,800 रुपये आहे व विजयचा पगार 9,000 रुपये आहे, तर अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. कसं सोडवणार, तर कोणाचा पगार कोणापेक्षा हे बघायचं. अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. तर अगोदर अजयचा पगार किती आहे, तर अजयचा पगार 10,800 आणि विजयचा किती आहे, 9,000. ठीक आहे. मग ज्याच्यापेक्षा विचारले त्याचा पगार अगोदर छेदात घ्यायचा. तुम्ही क्रॉस तयार केला तरी देखील चालणार. विजयचा पगार किती आहे, 9,000 आणि अजयचा पगार किती आहे, 10,800. विजयच्या पगारापेक्षा अजयचा पगार किती जास्त दिसतोय, तर आपल्याला 1,800 रुपये जास्त दिसतोय. याचा विजयचा 9,000 आहे, अजयचा 10,800. 10,800मधून 9,000 गेले तर 1,800 रुपये जास्त पगार दिसतोय कोणापेक्षा, विजयच्या पगारापेक्षा. मग 9,000 मागे 1,800 जास्त आहे. तर टक्क्यांमध्ये शोधायचं असेल तर काय, जेव्हा विजयचा पगार 100 असेल तर 100 मागे अजयचा पगार किती रुपये जास्त असणार, असा क्रॉस तयार केला. कोणाकोणाचा गुणाकार होईल, तर पुन्हा तेच 100 गुणिला 1800, ज्या क्रॉसमधील दोन्ही संख्या माहिती असेल त्यांचा गुणाकार आणि एक्सच्या बाजूची संख्या भागीला आपण करतो. कसा भाग जाईल, देऊन टाकायचा. अंशाने छेदामध्ये बघा, हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, हा 1 शून्य कट झाला, हा 1 शून्य कट झाला, 9 एक 9, 9 दुने 18, उरलं काय, 10 गुणिला 2, 10 दुने किती होणार, 20. तर 20% पगार हा कोणाचा, अजयचा पगार
विजेपेक्षा जास्त असणार. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होतं. पुढे जर पर्याय आपण बघितले 3%, 7%, 2%, तर या पर्यायाचा कुठेही संबंध आपल्याला दिसत नाही. त्यावरून देखील आपण उत्तर देऊ शकतोय. पुढचा प्रश्न बघूया. एका परीक्षेस 1200 मुले आणि 800 मुली बसले होते. त्यामध्ये 40% मुलं होते, 48% मुली, 40% मुले पास झाले आणि 48% मुली पास झाल्या आहेत. समजून घ्या प्रश्न काय आहे. तर प्रश्न, एका परीक्षेला 1200 मुलं होते आणि मुली किती होत्या? 800 मुली होत्या. म्हणजे याचा अर्थ काय? टोटल 2000 मुलं बसलेले होते. पुढे जाऊया. त्याच्यापैकी काय सांगितलं? 40% मुलं पास झाली आहेत, 48% मुली पास झाल्या आहेत. ओके, हां, ही मुलांची संख्या आहे. मुले 1200 आहेत आणि मुली किती सांगितल्या? 800 आहेत. त्यापैकी 40% मुलं आणि 48% मुली पास झाल्या आहेत. तर त्या परीक्षेमध्ये एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झालेत? आपल्याला टोटल नापास असणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी विचारली आहे. ती कशी काढणार? तर अगोदर आपण काय करूया, 40% मुलं पास झालेत म्हणजे याचा अर्थ 60% मुलं नापास झालेत. मग 1200चे 60% किती असणार? तर 1200चे 60% 1272 म्हणजे 720 असणार. एक शून्य कमी केला, एक शून्य कमी केला तर आपल्याला 10% मिळतात. 1200चे 10% 120, तर 60% काढायचं असेल तर गुणीला 6 केलं, 1272, 720 हे 60% असणार. 720 मुले नापास. मुली किती नापास? तर बघा आता 48% पास झालेत म्हणजे याचा अर्थ काय? 52% मुली नापास झाल्यात. म्हणून 800चे 52% काढले. कसे काढणार? एक शून्य कमी केला तर काय झाले? हे 10%. 10% 80 आहेत, तर 50% किती असणार? तर 8 पंचे 40 म्हणजे 450%. बरोबर आहे की नाही? 800चे 50% किती? 400. 450% आहेत आणि 2% किती? तर तुमचे 8 दुणे 16 म्हणजे तुमचे 416 हे तुमचे मुली नापास असणार. 800चे 52% काढा, 416 येणार. तर 416 मुली आणि 720 मुले नापास आहेत. मग टोटल किती विद्यार्थी नापास आहेत? तर 6, 3 आणि 7 आणि 4 11 म्हणजे 1136 विद्यार्थी नापास आहेत. कितीपैकी रे मित्रांनो? तर 2000 पैकी. विचारलं काय आहे? किती टक्के विद्यार्थी नापास झाले? 2000 पैकी 1136 नापास झाले. टक्केवारी काढायची म्हटल्यावर काय? जर 100 विद्यार्थी राहिले असते तर किती विद्यार्थी 100 मागे नापास झाले असते? म्हणून आता पुन्हा क्रॉस तयार केला, कोणाकोणाचा गुणाकार होईल? तर 100 गुणिले 1136 आणि एक्सच्या बाजूची संख्या 2000 ही भागीला जाईल. अंशाने छेदामध्ये पुन्हा भाग दिला तर हे 2 शून्य कट झाले, 2 शून्य कट झाले. 1136 भागीला 20 केलं तर कसं होईल? तर तुमचं बघा इथे 20 100, ठीक आहे. उरले किती? 13. घेतला 6 तर 20 20 असे म्हणजे काय? 120. उरले किती? तुमचे वरचे 16. घेतला 0, दिला पॉईंट, तर 20 8 हे 160 म्हणजे 56.8% विद्यार्थी नापास झालेत. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 0.75 x, ठीक आहे. जर 0.75 x यांचं गुणोत्तर 5/60 तर xची किंमत किती? म्हणजे काय दिसतं इथे? या दोघांचं गुणोत्तर हे 5/60 असणार आहे. ओके. मग आता सोडवताना कसं सोडवणार? तर तुम्ही साधं आहे, तर 5/60 कसं येणार? तर 5/60 तुमचं 0.75ला 5ने भाग द्यायचा. 0.75ला काय केलं? 5ने भाग दिला. 0.75ला 5ने भागलं काय येईल? 15×5=75 म्हणजे 0.15. या 0.15ला 8ने गुणलं तर 15×8 हे 20 असे. 2 घरानंतर पॉईंट दिलं तर किती आले? 1.20. एक्सची व्हॅल्यू किती असली पाहिजे? 1.20. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होतं. आणखी तुम्ही या पद्धतीने देखील सोडवू शकतायत.
या ठिकाणी या दोघांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार हा स्थिर असला पाहिजे. x गुणिले 5 बरोबर 0.75 गुणिले 8. एक्सची किंमत काढायची असेल तर 0.75 गुणिले 8 भागिला 5. इथे देखील त्याच पद्धतीने इथे जे दिसतंय तेच तुमचं उत्तर येईल. सोडवलं तर शेवटी 1.20 तुमची एक्सची किंमत निघणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. काय दिसतं आपल्याला? 25चा पहिला घात अधिक 100चा 0वा घात अधिक 1चा 33वा घात यांची बेरीज किती असणार आहे? तर प्रश्न सोपा आहे. 25च्या पहिल्या घाताची किंमत किती असणार? तर कोणतीही संख्या असेल त्याच्या पहिल्या घाताची किंमत किती असते मित्रांनो? 1 असते. सॉरी, ती संख्याच असते, म्हणून 25च्या पहिल्या घाताची किंमत 25च. ठीक आहे. घातांक याच्यावर आपले 2 व्हिडिओ आहेत, सुंदर व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ बघितले तर तुम्हाला घातांक या प्रकरणामध्ये कुठलीही समस्या, कुठलीही अडचण येणार नाही. तर कोणत्याही संख्येच्या पहिल्या घाताची किंमत काय सांगितली आहे? ती संख्या सांगितली आहे. का? व्हिडिओ बघितला नक्कीच लक्षात येईल. 0व्या घाताची किंमत काय असते? तर 0व्या घाताची किंमत ही 1 असते. संख्या कोणती असो, 1 घ्या, 10 घ्या, 1000 घ्या, किंमत तुमची 10,000 घ्या. 0व्या घाताची किंमत ही 1च असणार. ठीक आहे. म्हणून आता 100च्या 0व्या घाताची किंमत 1 आणि 1च्या 33व्या घाताची किंमत, तर 1च्या 33व्या घाताची किंमत किती? 1च. पुन्हा तोच गुणधर्म काय की 1चा कितवाही घात असेल, 1चा कितवाही घात असेल, उत्तर हे 1च असणार. घात म्हणजे काय? तेवढ्या वेळेस गुणाकार असतो. मग 1चा 33वा घात म्हणजे 1ने 1ला आपण 33 वेळा गुणलं तर किती असणार? तर कितीही वेळा गुणलं 1 1 1 1 1 1 या पद्धतीने शेवटी गुणाकार हा तुमचा 1च असणार आहे. म्हणजे याची किंमत किती असणार? 1च असणार. मग त्यांची काय आता सांगितली? बेरीज. 25 अधिक 1 अधिक 1 म्हणजे किती होतील? एकूण 27 तुमची बेरीज भरणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होतं. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. एका खोलीची लांबी 60 फूट. ठीक आहे. 60 फूट काय आहे? खोलीची लांबी आहे. एक खोली आहे, त्या खोलीची लांबी आपल्याला दिलेली आहे 60 फूट आहे. 60 फूट तुमची खोलीची लांबी आहे आणि 45 फूट तुमची खोलीची रुंदी आहे. आणि त्या खोलीमध्ये काय आहे? 3 फूट लांबी रुंदी असणाऱ्या फरशा तिथं बसवायच्या आहेत. तर किती फरशा लागतील असं विचारलं आहे. म्हणजे आता आतमध्ये 3 फुटाची, 3 फूट लांबी, 3 फूट रुंदी अशी फरशी आपल्याला बसवायची आहे. किती फरशा लागतील? तर हा प्रश्न सोडवण्यासाठी काय, तर एकूण जागा किती आहे, एकूण जागा शोधायची असेल तर तुम्ही लांबी गुणिले रुंदी करणार. म्हणजे 60 गुणिले 45 या दोघांचा गुणाकार होईल. ते काय होणार? आपलं एकूण क्षेत्रफळ. त्या क्षेत्रफळाला फरशीच्या क्षेत्रफळाने भाग देणार. मग फरशीचं क्षेत्रफळ किती येणार? तर फरशी कशी आहे? तर चौरसाकृती आहे, 3x3ची आहे. म्हणजे त्याचं क्षेत्रफळ किती येणार? तर 3 गुणिले 3 हे त्याचं क्षेत्रफळ. तुम्ही आता अंशाने छेदात भाग दिला तरीही चालणार. कसा भाग जाईल? तर 3 त्रिक हे होतील 9, 9 1 9, 9 5 45. उरलं काय? 60 गुणिले 5 केलं तर 6 5 30, 0 घेतला तर 300 उत्तर आलं. म्हणजे 300 फरशा लागतील. पर्याय क्रमांक कुठे दिसतंय? 4 मध्ये. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी काय सांगितलं? कोणती संख्या 7 व 8 यांच्या दरम्यान आहे? हा देखील सोपा प्रश्न आहे, समजून घ्या. इथे तुम्ही जर समजा 4ही पर्यायाचं निरीक्षण केलं, आता या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्यायावरूनच देणं आहे. कारण की खालीलपैकी कोणती संख्या 7 व 8च्या दरम्यान आहे, म्हणजे 4ही पर्याय बघणं आहे आणि त्याच्यावरून ठरवायचं आहे की 7 आणि 8च्या मध्ये कोणती येईल. आता 7 आणि 8च्या मध्ये म्हणजे काय रे मित्रांनो? तर 7 आणि 8च्या मध्ये तुम्ही म्हणणार सर काय असते? तर 7 आणि 8च्या मध्ये 7.1, 7.2, 7.3, 7.4 हे समजते. पुन्हा 7.14, 7.25 हे काही येऊ शकतं. म्हणून आता हे बघायचं. 21/3 काय उत्तर येतं आहे? तर 7 या पहिल्या याची किंमत
पहिल्या पर्यायाची किंमत किती दिसते? 3 7 21. इथे काय दिसतंय? 3 7 21 उरले किती? 1 घेतला 0, म्हणजे 1 उरला, घेतला 0, इथे दिला पॉईंट, मग पुन्हा 3 त्रिक 9 म्हणजे 7.3च्या लगभग येतं. याच्यावरूनच तुम्ही पर्याय क्रमांक 2 उत्तर द्यायचं होतं, परंतु पुढे गेलोत तर बघा काय दिसतंय? 4 5 20 म्हणजे 5 पॉईंट समथिंग काहीतरी उत्तर येईल. इथं काय दिसतंय? 4 5 20 पुन्हा 5 पॉईंट, इथे 4 5 20 5.5 म्हणजे हे देखील चालणार नाही. 5.5 उत्तर इथं येतं आहे. 22/4 केलं तर ठीक आहे. इथे भाग दिला तर इथे 5 पॉईंट समथिंग काहीतरी उत्तर येणार, 5.25. इथं 7 येतं आहे. ओके, आणि वजा पण 3 तिथं दिसतं आहे. म्हणून इथं आपल्याला पर्याय क्रमांक 2च आपल्याला उत्तर बरोबर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. समीरने एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण काय केलं? 85,000 रुपयास विकत घेतले. काय काय सांगितलंय? एक गाय, एक म्हैस आणि एक बैल. गाय, म्हैस आणि बैल यांच्या किमतीचे प्रमाण 4 8 5 असेल तर गायची किंमत किती? या प्रकारचे प्रश्न देखील झालेत मित्रांनो. काय सांगितलंय? तर 85,000 ही एक गाय, एक म्हैस आणि एका बैलाची आहे, परंतु त्यांचं प्रमाण कसं आहे? 4 8 5. मग काय सांगितलंय? या प्रमाणाच्या बेरजेने भाग देऊन टाकायचा, कारण की ही तिघांची, एक बैल, एक गाय आणि एका म्हशीची ही किंमत आहे. म्हणून या गुणोत्तराचा विचार केला म्हणजे एवढी किंमत जर राहिली असती तर 4 आणि 8 12, 12 आणि 5 17 रुपये लागले असते, बरोबर आहे की नाही? परंतु वास्तविकतेमध्ये किती आहेत? 85,000. मग 85,000 17च्या किती पट आहे ते बघायचं. मग 17ने भाग दिला तर काय होईल? 17 5 85, 17 1 17, 17 5 85. ओके, म्हणजे काय? अंशामध्ये तुमचं 5,000, 5,000 भागिला 1 म्हणजे 5,000 रुपये ही एका पटीची किंमत आली. 17 5 85, 5,000 आले. म्हणजे 85,000 17च्या 5,000 आहे. म्हणजे आता प्रत्येकाची किंमत ही 5,000 पट होईल, गुणोत्तराच्या 5,000 पट. मग कोणाचं विचारलं? एक गाईचं. मग गाय काय? एक गाय, एक म्हैस, एक बैल. म्हणजे काय? पहिलं गुणोत्तर हे गाईचं असणार. म्हणून 5,000 गुणिले गाईचं गुणोत्तर 4 गुणिला 4 केलं तर 4 5 20 आणि हे 3 शून्य ठेवले तर एका गाईची किंमत असणार 20,000 रुपये. पुन्हा चेक करायचं असेल तर या 5,000ने 8 आणि 5लाही गुणा, म्हशीची, बैलाची किंमत निघणार आणि त्यांची बेरीज करून बघा, 85,000 येईल. 20,000 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौरस मी आहे तर त्या वर्तुळाचा परिघ किती असणार आहे? तुम्ही पर्यायामध्ये बघितलेत तर आपल्याला काय दिसतंय? दुसरा आणि चौथा पर्याय आहे 88 चौसेमी आणि चौथा आहे 16 चौसेमी. हे दोन्ही पर्याय मित्रांनो हे तर पूर्णतः चुकीचे असणार. का चुकीचे असणार? माहिती असलं पाहिजे. परिमिती, परिघ यांचं जे एकक आहे ते कधीही चौसेमी, चौरस मीटर असं नसतं. ओके, ते सेंटीमीटर, मीटर म्हणजे तुमचं त्रिज्येचं, बाजूचं, तुमची उंची असेल, लांबी रुंदी असेल, यांचं जे एकक असतं तेच तुमचं परिमितीचं किंवा परिघाचं एकक असतं. म्हणून हे दोन पर्याय तर चुकीचेच आहेत. उत्तर फक्त आपल्याला 88 आणि 16 सेंटीमीटर याच्यापैकी द्यायचं होतं. तिथेही तर्क लावला, सहज उत्तर तुम्ही देणार आहात. पण आता सोडवायचं कसं? तर वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलं आहे 616. वर्तुळाचं क्षेत्रफळ काढतो कसं? पाय आर वर्ग. पाय आर वर्ग किती दिलं आहे? 616. आता इथे काय करणार? तर पायची किंमत किती असते मित्रांनो? 22 सप्तमांश. मग 22/7 आर वर्ग बरोबर 616 आहे. मग भागीला 7 आहे तो गुणिला झाला आणि जो गुणिला 22 आहे तो भागीला झाला. अंश आणि छेदामध्ये भाग दिला. कसा भाग जाणार? तर 22 1 22ला आपण 11ने देऊया. ठीक आहे. 11 2 22, 11 5 55, उरले किती? 6, 11 6 66 म्हणजे 56 उरले. आता 56 भागीला 2 केलं तर काय? 28 तुमचं उत्तर येईल. 28 गुणिला 7 केलं, 7 8 56, हातच्याला 5, 7 2 14 आणि 5 19.
म्हणजे 196 तुमचं काय आलं आता आर वर्ग. आर वर्ग 196 आहे. म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग 196 आहे मित्रांनो? तर तुमचा 14चा वर्ग 196 असतो. तर आर बरोबर 14ला. आर म्हणजे काय? त्रिज्या आली. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती आली रे मित्रांनो? 14. वर्तुळाची त्रिज्या 14 आहे म्हणजे त्या वर्तुळाचं काय व्यास किती असणार? व्यास तुमचा 28 असणार. 28 सेंटीमीटर हा व्यास आला. ओके. आता व्यास मिळाला, आता परिघ काढायचा आहे. मग परिघ कसा काढणार? अजून पुन्हा पुढे जाणार का? तर काहीच नाही मित्रांनो. हे लक्षात ठेवायचं, वर्तुळाचा परिघ आणि व्यासाचं गुणोत्तर. दररोज आपण याच प्रकारची उदाहरणं घेतोय. परिघ आणि व्यासाचं गुणोत्तर काय सांगितलं आहे? 22 सप्तमांश. 22 सप्तमांश पायची किंमत ही काय आहे? परिघ आणि व्यासाचं गुणोत्तर आहे. 7 कुठलाही वर्तुळ असेल, कुठलंही वर्तुळ लहान मोठं कसे असो, 7 व्यास असेल तर परिघ त्याचा 22च भरणार. ठीक आहे. मग आता इथं व्यास किती आला आहे? 28. मग 28 बघायचं 7च्या किती पट आहे? 7च्या काय दिसतं आपल्याला? 7 चोक 28, 4 पट आहे. म्हणजे काय? परिघ देखील 22च्या 4 पट होईल. मग 22ची 4 पट झाली तर 88 तुमचं त्या वर्तुळाचा परिघ येणार. 88. आता इथे काय दिसतंय? वर्तुळाचं क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटरमध्ये आहे. म्हणजे व्यास सेंटीमीटरमध्ये आला आहे म्हणून परिघ देखील सेंटीमीटरमध्ये येईल. 88 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे. त्यांच्या वर्गांची बेरीज 61 आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? कसा सोडवणार? तर इथे तुम्ही पर्यायवरनं देखील जाऊ शकतायत, लॉजिक लावू शकतायत, मांडणी करू शकतायत. कसं? तर बघा, दोन संख्यांचा गुणाकार. संख्या माहीत नाही पण ए आणि बी मानल्या तर गुणाकार बघा, ए बी किती आहे? 30 आहे. त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 61 दिला आहे. आणि विचारलं काय? त्या दोन संख्यांची बेरीज म्हणजे ए अधिक बी विचारलं आहे. ठीक आहे. मग आता सोडवणार कसं? तर वर्ग समीकरणानुसार. वर्ग समीकरण कसं आहे? ए अधिक बी वर्ग बरोबर कसं असतं मित्रांनो? ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab. ठीक आहे. मग आता इथं दिसतं आपल्याला काय दिसतंय? ए वर्ग आणि बी वर्गाची किंमत किती आहे? 61 आहे. 61 अधिक 2ab. मग ए बीची किंमत बघा इथं दिसतंय 30 आहे. 30 दोन्ही किती होणार? 60 होणार. 60 आणि 61 झाली किती? 121. 121 काय असणार? ए अधिक बीचा वर्ग आहे. ए अधिक बीचा वर्ग. मग कोणाचा वर्ग 121 असतो? तर आपल्याला माहिती आहे 11चा वर्ग 121 असतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे 11 काय असणार? त्या दोन संख्यांची बेरीज असणार. समजतंय? कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 3 मध्ये. ओके. संख्या कोणत्या असणार? तर 6 आणि 5 संख्या असणार. 6 आणि 5ची बेरीज 11 येणार. 6 आणि 5चा गुणाकार 6 पंचे 30 येणार. त्यांच्या वर्गांची बेरीज करून बघा. 6चा वर्ग 36, 5चा वर्ग 25, तुमचं 61 भरणार. पुढं जाऊया. जर वजा म्हणजे भागिले, गुणिले म्हणजे अधिक, अधिक म्हणजे गुणिले, भागिले म्हणजे वजा, तर पुढच्या पदावलीची किंमत काय असणार आहे? आता या प्रश्नामध्ये कसं सोडवणार सांगितलं आहे. काय सांगितलं आहे? अगोदर हे समजून घ्यायचं. वजा म्हणजे भागिले, हे बाजूला लिहायचं. वजा म्हणजे भागिला, गुणिला म्हणजे काय? तुमचे बेरीज आहे. अधिक म्हणजे गुणिले आहे आणि काय सांगितलं आहे? भागिले म्हणजे वजा आहे. हे बाजूला लिहून घ्यायचं. ओके. आता काय करायचं? आता बघा 30. आता भागिले काय सांगितलं मित्रांनो? भागिले म्हणजे काय? वजा सांगितले. वजा 6 अधिक म्हणजे गुणिले 4, गुणिले म्हणजे काय? अधिक सांगितले 8 भागिले 6, भागिले म्हणजे काय? वजा, वजा 6. आता हे जे चिन्ह आहे त्या चिन्हांच्या जागेवर आपण आता जे सांगितलं आहे, जे म्हटलं आहे ते चिन्ह आपण आता टाकतोय. वजा 6 झालं. अधिक 2, अधिक म्हणजे काय? गुणिले, म्हणजे गुणिले 2 लिहावं लागेल. आणि भागिले 5, भागिले म्हणजे काय? वजा 5 करावं लागेल. ही मांडणी केली. आता मांडणीनुसार काय उत्तर येते ते बघायचं.
आता या मांडणीमध्ये काय, पदावलीच्या नियमानुसार अगोदर गुणाकार करावा लागेल. गुणाकार केला तर 6 चौक 24, 6 दुणे 12, म्हणजे मांडणी कशी होईल, 30 वजा 6 चौक किती झाले 24, वजा 24 झाले, अधिक 8 आहे तसं लिहिलं, वजा 6 दुणे 12 केलं, वजा 5 केलं. आता इथे तुम्ही क्रमवार केलं तरी देखील चालणार. कसं होणार, 30तनं 24 गेले 6, अधिक 8 वजा 12 वजा 5, 6 न 8 14, 14तनं 12 गेले किती 2, 2 वजा 5 बरोबर वजा 3. वजा 3 आपलं उत्तर आहे, परंतु पर्यायामध्ये दिसत नाही आहे, काहीतरी मिस्टेक झाली असणार. परंतु आपल्याला याच पद्धतीने उत्तर काढावं लागेल. मांडणी केली तर वजा 3 उत्तर येणार आहे. समजतंय? छान. पुढचा प्रश्न बघूया. खालील नमूदपैकी कोणती मूळ संख्या नाही. सोपा प्रश्न होता, 2 सेकंदात उत्तर लिहायचं होतं. मूळ संख्या कोणती नाही आहे, 71 मूळ संख्या आहे, 41 मूळ आहे, 61 मूळ आहेत, 91 ही मूळ संख्या नाही आहे. का नाही मित्रांनो, तो भाग जातो आहे, 13 7 91, बाकी कोणत्याही संख्यांना भाग जात नाही आहे. प्रश्न सोपा होता. पुढचा बघूया. शेवटचा प्रश्न आहे, 2 साडी 1 आणि 4 शर्ट. शेवटचा आहे परंतु मजेदार प्रश्न आहे, प्रश्न समजून घ्या. 2 साडी आणि काय सांगितलं आहे, 4 शर्ट यांची एकूण किंमत 1600 रुपये आहे. एवढ्या रकमेमध्ये 1 साडी आणि 6 शर्ट विकत घेऊ शकतो आपण. ओके, म्हणजे 2 साडी आणि 4 शर्ट यांची किंमत किती दिली, 1600 आहे. एवढ्याच किमतीमध्ये 1 साडी आहे, 1 साडी आणि 6 शर्ट विकत आपण घेऊ शकतो आहे. जर एका व्यक्तीला 12 शर्ट खरेदी करायचे असतील तर किती रुपये द्यावे लागतील. मजेदार प्रश्न आहे. बघा काय दिसतंय, समजून घ्या थोडं. 2 साड्या आहेत, 4 शर्ट आहेत, किंमत किती आहे, 1600 आहे. आता इथं बघा 1 साडी कमी केली, 2 साड्या घेतल्या त्या, आता एकच साडी घेतली. मग एकच साडी घेतली तर काय होतं आहे, आपल्याला 6 शर्ट बसून जात आहेत. म्हणजे अगोदर किती होतं रे मित्रांनो, 4 शर्ट होते, झाले किती 6 शर्ट. म्हणजे काय, 2 साड्या आणि 4 शर्ट, 1 साडी 6 शर्ट. म्हणजे आपल्याला काय दिसतंय या ठिकाणी, 1 साडी जर कमी झाली, 1 साडी जर कमी झाली तर त्याच्या बदल्यात आपल्याला 2 शर्ट जास्तीचे मिळत आहेत. समजतंय का? म्हणजे एका साडीची किंमत 2 शर्टांनी एवढी आहे, हे समजून घ्या. मग आपल्याला काय घ्यायचं आहे, जर त्या व्यक्तीला 12 शर्ट खरेदी करायचे असतील तर किती रुपये द्यावे लागतील. मग आता आपण एक काम करूया, ही एक साडी जी घेतली ती पण नाही घेतली, ती पण कमी करून टाकली तर काय होणार, आणखी 2 शर्ट होतील की नाही. म्हणजे काय, आपले 8 शर्ट बसतील. 8 शर्ट कितीला येतील रे मित्रांनो, 1600 रुपयांना. हे समजतंय की नाही. मग 8 शर्ट 1600 रुपयांना, तर त्याला जर 12 शर्ट खरेदी करायचे असेल तर किती होणार, तर तुम्ही क्रॉस तयार केला तरी देखील चालणार. परंतु आता 8 शर्ट 1600 रुपयाला आहेत, आणखी किती, आणखी आपल्याला 4 शर्ट पाहिजेत. मग 8 शर्ट जर 1600ला आहेत तर आणखी 4 किती होणार, तर तुमचं 1600च्या अर्धी किती, 800 रुपये. ठीक आहे. मग किती होणार, एकूण 12 शर्ट आपल्याला 1600 आणि 800 2400 रुपयात बसतील. क्रॉस तयार केला तरी देखील तुम्ही याच उत्तरापर्यंत पोहोचणार. पर्याय क्रमांक काय, 2 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती 2024च्या प्रश्नपत्रिकेतील गणिताच्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण बघितलं. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ टाकल्याबरोबर नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.